आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना पुढील आव्हानांसाठी सज्ज करण्याच्या उद्देशाने शाळेत विशेष AI प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं। आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण येथे सेल्व फॉर टुमारो 2025 या आव्हानाचा भाग म्हणून सॅमसंग CSR, FIT, IIT दिल्ली आणि थिंक स्टार्टअप यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डिझायनिंग थिंकिंग कार्यशाळेचं आयोजन आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलं। इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना यात संधी देण्यात आली। या प्रशिक्षणामध्ये संकुलाचे हजारो विद्यार्थी सहभागी झाले। नाविन्यपूर्ण विचार आणि सहयोगी समस्या सोडवण्यासाठी येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आवश्यक साधनं, विचारशक्ती कशी वाढवता येईल यावर भर देण्यात आला। तसेच विद्यार्थ्यांना माननीय संदीप जैन यांनी विविध देशात तब्बल 25 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे। त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी त्यांचा संत प्रसाद देऊन आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीनं सन्मान करण्यात आला। या कार्यशाळेमध्ये अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि सर्वसमावेशक भारतासाठी AIचा वापर, भारतातील आरोग्य, स्वच्छता आणि कल्याण यांचं भविष्य, शिक्षण आणि चांगल्या भविष्यासाठी खेळ आणि तंत्रज्ञानाद्वारे सामाजिक बदल आणि तंत्रज्ञानाद्वारे पर्यावरणीय टिकाऊपणा यावर माहिती देण्यात आली। यावेळी संकुलाचे शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, प्राचार्य माणिक जाधव सर, नामदेवजी डांगे सर, आत्मदर्शन बागडे सर, दीपक आहेर सर, अशोक शिंदे सर, नितीन सोनवणे सर व इतर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य वाढण्याबरोबरच नवकल्पना आणि सर्जनशील विचारांची बीजं रोवली गेली आहे। विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाची तयारी करणं ही काळाची गरज आहे। त्यामुळे अशा प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन पुढेही करण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या उपक्रमाचं खूप खूप कौतुक केलं आहे। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे, कोकमठाण।